विथ मराठी भयकथा. मीनल संध्याकाळी क्लासवरून परत येत होती. तिच्या घरापर्यंत सहसा बसेस किंवा शेअर रिक्षा असायची, त्यामुळे अर्धा पाऊण किलोमीटर रोज चालणं व्हायचं. मोठ्या बस स्टॉपची वर्दळ संपली की थोडासा भाग असा निर्जन असायचा. मग एक मंदिर होतं, तिथे मीनल वळायची आणि कॉलनीचे मोठे गेट यायचे. तिथून अगदी रम्य वाटायचे. घरी जाईपर्यंत ओळखीचे 2-4 जण भेटायचे, कोणीतरी बोलायचे. मोठ्या बस स्टॉप ते मंदिर या दरम्यान एक छोटीशी दर्गा होती. तिच्याजवळ 2-3 मर्क्युरी लाईट होते, पण ते क्वचितच चालू असायचे. त्याच्यामुळेच या अर्धा किलोमीटरच्या अंतरात बऱ्याचदा दिवे नसायचे आणि नेमके तिथेच मीनलला चालताना भीती वाटायची. कधी कधी रोहन, तिचा मामे भाऊ, गाडीवर घ्यायला यायचा. कधी त्याला जमायचं नाही. आज मीनल आपल्याच धुंदीत चालली होती. दर्ग्याजवळ आली असावी, अचानक सायकलची घंटी वाजली. ती बाजूला सरकली तर ही पुन्हा घंटी वाजली. असे 3-4 वेळा झालं. ती थबकली. पाहते तर एक कुणी माणूस सायकल हातामध्ये घेऊन बाजूने चालत होता. अतिशय किळसवाण्या नजरेने तिच्याकडे पाहत होता आणि बोलला, यायचं का डबल सीट? मीनल खूपच भेदरली. नाही काका नाही, तुम्ही जा ना, आणि झपाझप चालायला लागली. तो माणूस भीषण हसला. तुमची मर्जी, आणि सायकलवर बसून घंटी वाजवत निघून पण गेला. जाताना मीनलला नखनी शिकांत पाहत पाहत गेला. मीनलची धडधड वाढली. किती काळाकुट्ट माणूस, डोळे बाहेर आलेले घुबडासारखे, आणि चेहऱ्यावर फक्त दात दिसले होते हसल्यावर. पण खूप विचित्र आणि भयानक चेहरा होता त्याचा. भेदरलेली मीनल त्यांच्या कॉलनीचं गेट पाहून सहज झाली. ती वरून सहज दाखवत असली तरीही त्या घाणेरड्या डोळ्यांची आठवण तिला किळस आणत होती. त्याचा चेहरा, आवाज आणि ती घंटा तिच्या डोळ्यासमोर जाईना. मामा किंवा मामीला सांगावं का असा विचार आला, पण त्याने काय होईल, त्यांना टेन्शन कशाला, म्हणून ती गप्प बसली. मीनल एका छोट्या कंपनीत नोकरी करायची आणि संध्याकाळी MPSCच्या कोचिंग क्लासला जायची. यावर्षी काहीही करून तिला ही परीक्षा पास करून चांगली नोकरी मिळवायची होती. या ध्येयासाठी छोट्या तालुक्याच्या गावातून ती शहरात मामाकडे शिकायला आली होती. आई बाबांना नोकरी करण्याची परवानगी पण दिली होती, कारण क्लास संध्याकाळी असायचा आणि या कंपनीत तिला संध्याकाळी लवकर जाण्याची संधी मिळाली होती. तिचा भार ती कुणावर पडू देत नव्हती आणि क्लासही होत होता. या रुटीनमध्ये काल झालेली घटना तिला डिस्टर्ब करून गेली. तिने कालची घटना विसरण्याचा खूप प्रयत्न केला. रात्रीपर्यंत ती थोडीशी नॉर्मल झाली. झोपताना प्रयत्नपूर्वक तिने आपले मन गाण्यांकडे वळवले. सकाळी तिला या गोष्टीचा विसर पडला आणि ऑफिसमध्येही तिला ह्या सगळ्याचा विसर पडला. संध्याकाळी ऑफिसमधून क्लासला गेली, तेथून बस स्टॉपवर आली, तेथून पायी घरी निघाली. तेव्हा तिला कालची घटना आठवली. दर्ग्यापर्यंत आली आणि तो मर्क्युरी लाईट फ्लक्च्युएट व्हायला लागला. नेहमीप्रमाणेच, कधी प्रकाश, कधी अंधार, निर्जन रस्ता. इतक्यात सायकलची घंटी वाजली आणि ती दचकली. पुन्हा तोच घंटीचा क्रम. ती अंग वाचवून रस्त्याच्या कडेने चालू लागली. अतिशय लगटपणे आणि किळसवाण्या आवाजात तो बोलला, काय ठरलंय मॅडम, यायचं का डबल सीट? आणि सायकलच्या दांडीवर हात मारला. मीनलला शिसारी आली त्याचा अवतार बघून, कारण चमकणाऱ्या लाईटच्या उजेडात क्षणार्धात तिला त्याचा चेहरा एखाद्या प्रेतात्म्यासारखा वाटला. पांढरे कुरळे केस, चेहऱ्यावर कसलासा व्रण, कुसुरकुतलेला काळा चेहरा, लाल गुडूळ बाहेर आलेले डोळे आणि तुटलेला दात. ती खूप घाबरली. नाही हो काका, तुम्ही जा प्लीज. तिच्या आवाजात कापरं भरलं. तुमची मर्जी, उद्या तर येशालच ना, तो बोलला आणि सायकलवर टांग मारत घंटी वाजवत मीनलला नखशिकांत न्याहाळत निघून गेला. आता मात्र मीनल पळाल्यागत चालायला लागली. कॉलनीचं गेट आलं आणि तिच्या जीवात जीव आला. घरी आलेल्या मामीशी बोलली नाही, TV समोर बसली नाही. एखादं भूत किंवा पिशाच पाहिल्यासारखी तिची अवस्था झाली होती. असं माझ्या बाबतीतच का होतंय हा प्रश्न मनात. आता काय करावं हा प्रश्न. मी काय बिघडवलंय कुणाचं? ती रूममध्ये पडून राहिली. मामा आले, वाकून पाहिलं. त्यांना वाटलं थकली असेल. पडून राहिल्यावरही तिची बेचैनी थांबेना. तिने ड्रेस बदलला, घरातले कपडे घातले आणि फ्रेश झाली. देवासमोर येऊन बसली. मामीने दिवा लावला होता. अगरबत्ती आणि धूपचा सुगंध दरवळत होता.
तिला हलकं वाटलं. डोळे मिटले आणि आपोआप तोंडातून रामरक्षा बाहेर पडली. अथ ध्यानं ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुष्यं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं. देवासमोर दिव्याकडे पाहत हे म्हणताना तिला खूप शांत वाटत होतं. मामीही तिला देवघरात पाहून खूप खुश झाल्या. मीनू, एवढं झालं की ताट अन पाणी घे बेटा. स्वयंपाक झालाय, मामी म्हणाल्या. जेवतानाही ती शांतच होती, जुजबी बोलत होती. जेवण झाल्यावर रोहन आणि ती ओट्यावर बाहेर बसले. रोहन, उद्यापासून मला घ्यायला येत जा ना रे गाडीवर. अंधार पडतोय हल्ली, मला भीती वाटते रे चालत यायला. ती काकुळतीने म्हणाली. अगं बघतो उद्यापासून. बरं तिने ताई स्टॉपवर घ्यायलाय, ऑकवर्ड वाटतं. तू थांब, मी येईपर्यंत, ठीक ना? ओके थँक्यू रोहन. ती हसली. तिला खूप रिलॅक्स वाटलं.